नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज 23 नोव्हेंबर 2024 नीट यूजी 2024 मधील ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामधून BDS किंवा MBBS किंवा BMS मिळालेलं नाही आणि ज्यांचं बजेट हे 8 ते 9 लाखापर्यंत टोटल आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी BDS करण्यासाठी सर्वात शेवटची संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे। छत्तीसगड राज्यामध्ये आपल्याला जर MBBS करायचं असेल तर आपल्याला 2 लाख ते 2.5 लाख पर इयर फीजमध्ये आपल्याला BDS करता येऊ शकतं। पाठीमागच्या राऊंडमधून आपण सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून मांडणी केली होती। अशा सर्व विद्यार्थ्यांचं त्यामध्ये निवड झालेली आपल्या माध्यमातून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपण तिकडे ॲडमिशन करून देण्याचा कन्सेप्ट दिला आहे। वास्तविक ही सर्वात शेवटचा राऊंड आहे। ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे वास्तविक पाहता ह्यामध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे असे सर्व विद्यार्थी संपर्क करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना 162 पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज 150 पेक्षा जास्त आहे सर्व कॅटेगरीसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी 100% छत्तीसगडमध्ये BDS होऊ शकतं। त्याचबरोबर इतर सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन आणि EWS सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी मात्र 120 फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि नीट स्कोअर हा 127 पेक्षा जास्त असेल तर अशा विद्यार्थ्यांचं BDS साठी 8 ते 9 लाखामध्ये ॲडमिशन 100% होऊ शकतं। त्याचा अंतिम आणि शेवटचा राऊंड आहे। ज्यांचं कन्सेप्ट क्लिअर आहेत, ज्यांना BDS करायचं आहे, छत्तीसगडमध्ये जायचं आहे, 4-5 कॉलेजमध्ये आपल्या आणि त्या ठिकाणी जवळपास 50 ते 70 हजार रुपये हॉस्टेल आणि मेसचा खर्च आहे। काही ठिकाणी 90 हजार रुपये हॉस्टेल आणि मेसचा खर्च आहे। अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक इन्फॉर्म करण्यात येत आहे की तुम्हाला जर BDS छत्तीसगडमध्ये करायचं आहे आणि मिनिमम बजेटमध्ये करायचे आणि मार्क्स कमी असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध आहे। आपली टीम तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजवर जाईपर्यंत आणि ॲडमिशन होईपर्यंत आपल्याला मदत करेल आणि त्यामध्ये आपला 100% सक्सेस रेशो राहील एवढंच या निमित्तानं म्हणून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया। आणि यावर्षीचा MBBS BDSचा राऊंडचा हा सगळ्यात अंतिम टप्पा आहे। BDS साठी तर खूप सारे सीट म्हणजे भरले गेलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यामुळे BDS आपल्याला महाराष्ट्रात मिळेल असं मला तरी सध्या वाटत नाही, कारण स्टे वेकन्सी राऊंड हा शेवटचा जो आहे तो ऑफलाईन स्वरूपामध्ये किंवा मेलच्या स्वरूपात झाला होता, त्यामुळे सर्व सीट्स भरले गेलेले आहेत आणि CET सेलकडे वेकन्सी नाहीच आहे असं आहे। तेलंगणा राज्यामध्ये संपूर्ण राज्यामधून 2 सीट्स फक्त वेकंट आहेत MBBSचे आणि म्हणजे बऱ्याच वेळा एक राऊंड लागतो एवढा मोठ्या स्वरूपात आणि आपल्याला वाटतं की सीट वेकन्सी आहे का, तर संपूर्ण तेलंगणा राज्यात फक्त 2 सीट MBBSचे वेकंट होते, ते पण मेरिटचे। आंध्र प्रदेशमध्ये पण तशी स्थिती आहे। त्यामुळं ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड, स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड जो होणार आहे MBBS BDSचा महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये काहीही सीट वेकंट नसणार आहेत मला वाटतं आहे। अगदी एखादा सीट असेल संपूर्ण राज्यामध्ये, BDS 1, 2, 3, 5, 10, 5च्या आतच। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या अशा विद्यार्थ्यांनी 100% या राऊंडमध्ये भाग घ्या। तुम्हाला जस्ट इलिजिबल मार्क असतील तरीसुद्धा तुमचं BDS होऊ शकतं। एवढंच सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया आणि आपल्या सर्वांना रिपीट करणाऱ्यांना नीट UG 2025साठी हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांचं ॲडमिशन झालं अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।